आणि यानंतर दुसरी बातमी आहे महाराष्ट्राच्याच राजकीय वर्तुळातून। राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? वेळ। योग्य वेळ आली असेल तर संधीचं सोनं होतं, करिअरचा ग्राफ झपकन वर जातो, कालचा कार्यकर्ता आजचा नेता बनतो। पण तीच वेळ जर सोबत नसेल, तीच वेळ जर चुकली असेल तर संधी मिळूनही फायदा होत नाही। करिअरचा चढलेला ग्राफ झपकन खाली येतो आणि कालचा प्रभावशाली नेता आज हतबल होतो। महाराष्ट्राच्या राजकारणात याची तंतोतंत उदाहरणं शोधायची तर दोन नावं समोर येतात। एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरं एकनाथ खडसे। एकेकाळी एकाच पक्षात राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवणारे हे दोन नेते, पण आज एक मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे तर दुसरा त्याच पक्षामध्ये पुनःप्रवेश करण्यासाठी वाट पाहतोय। जळगावमधल्या एका कार्यक्रमामध्ये आज हे दोनही नेते एकत्र आले होते। 20 वर्षांपूर्वी जो नेता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा दावेदार होता तो आज व्यासपीठाच्या समोर बसला होता आणि 20 वर्षांपासून जो नेता अचूक वेळ साधत राहिला तो व्यासपीठावर मुख्य खुर्चीत होता। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। आज मैं हूं जहां कल कोई और था। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। आज मैं हूं जहां कल कोई और था। ये भी एक दौर है, वो भी एक दौर था। साहिर लुधियानवींच्या या ओळी या जगात आलेल्या कुणालाही चुकल्या नाहीत, तशा त्या एकनाथ खडसेंनाही चुकल्या नाहीत। ही दृश्यच खडसेंच्या हतबलतेची कहाणी लख्खपणे मांडतायत। कधी काळी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेला माणूस आज मात्र जळगावातल्या शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात मंचावरही बसलेला नाहीये आणि खडसेंच्या नेतृत्वात मार्गदर्शनात सत्ताधाऱ्यांशी लढणारे फडणवीस आज राज्याचे प्रमुख आहेत आणि मंचावर। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। आज मैं हूं जहां कल कोई और था। इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नहीं। आज मैं हूं जहां कल कोई और था। ये भी एक दौर है, वो भी एक दौर था। निमित्त होतं स्वातंत्र्य सैनिक खाजाजी नाईक यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचं। त्यासाठी खडसे कार्यक्रमस्थळी निघाले आणि जाता जाता आपल्या मनातली इच्छाही बोलून गेले। जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे। या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल, त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही। त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही, हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार। कार्यक्रमस्थळी खडसे पोहोचले, पण एरवी मंचावर बसणारे खडसे मंचासमोर लोकांमध्ये बसले आणि मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि जळगावच्या भाजपमधले यच्चयावत नेते होते। फक्त नव्हते ते खडसे। व्यासपीठावर सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनाच फक्त स्थान होतं आणि संघाचे जे पदाधिकारी होते त्यांना स्थान होतं। बाकीच्या सर्व आमदारांना त्यांनी VIP कक्षामध्ये बसण्याची संधी दिलेली होती किंवा VIP कक्षामध्ये सन्मानानं बसायची व्यवस्था केली होती। कार्यक्रम आटोपला आणि खडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी उठले, पण कुणाचीही गाठभेट न घेता फडणवीस तडक रवाना झाले आणि खडसेंची खदखद त्यांच्या मनातच राहिली। आमच्या पदरामध्ये एखादी मोठी घोषणा झाली पाहिजे, एखादा प्रकल्प आला पाहिजे, एखादं विकासाचं काम आलं पाहिजे, पण दुर्दैवाने देवेंद्रजी या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आले त्या वेळेस ते येऊन खाली आता आम्हाला परत जावं लागलं। आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पदरामध्ये पडलं नाही। 4 दिवसांपूर्वी नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर खडसेंनी भाजपला सवाल केला होता। नाथाभाऊला भाजपमध्ये प्रवेश देत असताना नाथाभाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊला प्रवेश दिला गेला नाही। त्यावेळेस भाजप अपवित्र होत होतं। आतापैकी या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेला आहे।
सुधाकर बडगुजरांचे सलीम कुत्ता जो दाऊदचा हस्तक आहे त्याच्याबरोबरचे डान्स असतानाचे फोटो मागे प्रकाशित केले। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा विरोधही केला, त्याच्या विरुद्ध विधानसभेतही मांडणी केली आणि त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदळापट केली। पण आता सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे। खडसेंची 4 दिवसांपूर्वीची खतखत, आज खडसेंचा फडणवीसांना भेटण्याचा प्रयत्न, यावरून चंद्रकांत पाटलांनी खडसेंना सबुरीचा सल्ला दिला, पण महाजनांनी आत्मपरीक्षणाचा दिला। काय वाईट काय घ्यावी त्यांनी भेट। आता काल ते म्हणलेच आहे की मी बडगुजरांपेक्षा काय गेलेलो आहे का, आता मग त्या बाबतीत बोलतील मला वाटतं। त्यांनी आत्मपरीक्षण करावं या बाबतीत मला असं वाटतंय। आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा लोकांना विचारण्यापेक्षा तो आपल्याला का घेत नाही। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती, त्यांनी आता म्हटलं की माझा पक्ष प्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे, तर त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना। राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्प विराम असतो, पण पूर्णविराम घालण्याची मनस्थिती चुकीचं आहे। उद्या तुम्हीच प्रश्न विचाराल, तुम्ही म्हणाला होता जाणार नाही, आज कसे गेला। सत्तेच्या शिखरावर असलेल्या माणसाला आता अस्तित्वासाठी आर्जव करावं लागतंय। आपल्याच हाताखाली वाढलेल्या लोकांच्या भेटीसाठी मिनतवाऱ्या कराव्या लागतायत आणि त्यांच्याच मुशीत वाढलेले नेते आता त्यांना आत्मपरीक्षण करायला लावतायत। पण खडसेंची अशी अवस्था का झाली याचं उत्तर खुद्द खडसेंनाच शोधावं लागेल, कारण काळ अत्यंत जुलमी असतो। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।